तर या वादाला कुठेतरी तिलांजली मिळाल्याचं कळतंय. आता या छगन भुजबळ आणि शिवसेना ठाकरे कुटुंबियांतील वाद एकीकडे संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. तर याचबाबत आपल्याला आपण पुढे जाणार आहोत. तर या संदर्भात अधिक माहिती देतात आपले कार्यकारी संपादक आपल्यासोबत आहेत, प्रसन्न जोशी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात. सर, ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहायचं आपण? तन्मय, ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. यासाठी गेल्या काही दिवसातल्या घटना सुद्धा आपल्याला बघाव्या लागतील. छगन भुजबळ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था काहीच राहिलेली नाहीये. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पद नाही आणि त्यांचं रिवायवल म्हणजे पुनरुत्थान होईल अशी सुद्धा चिन्ह नाही आहेत. नाशिक राष्ट्रवादीमधून सुद्धा त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे. हे रिसेंटली ज्यावेळी शरद पवार गेले होते नाशिकला, तेव्हा आपल्याला बघायला मिळालं बोर्डावरती कुठेही छगन भुजबळांचा चेहरा नव्हता. अशावेळी भाजपकडनं कोंडीत पकडलेलं असताना आणि स्वपक्षीयांनी आपल्याला वाळीत टाकलेलं असताना एकच पर्याय असतो, तो म्हणजे स्वतःच्या मुळाकडे जाणे. आणि छगन भुजबळांचं हे मूळ म्हणजे शिवसेना आहे. आणि दरवेळी हे दिसून आलेलं आहे की छगन भुजबळांनी गेल्या काही वर्षात शिवसेनेशी जाणीवपूर्वक स्वतःचे संबंध वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. आज जी घटना झालेली आहे ती खूप महत्त्वाची आणि त्यासाठी आपल्याला ही माहिती असलीच पाहिजे. आणि आपल्याला माहीतच आहे की 97 साली ज्यावेळी शिवसेना प्रमुखांवरती कारवाईचा प्रयत्न जेव्हा झाला होता छगन भुजबळांकडनं तत्कालीन गृहमंत्री असताना, त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर हल्ला केला होता. मोठं हे प्रकरण गाजलं होतं. त्यांनी पक्ष सोडल्यानंतरची घटना होती, शिवसेना त्यांनी सोडली होती, त्याच्यानंतरच्या या सगळ्या घटना आपण बघतोय. त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या घरावरती हल्ला केला होता आणि यामुळे छगन भुजबळांनी मोठ्या प्रमाणात हे प्रकरण लावून धरलं होतं. पण मधल्या काळामध्ये आता ज्या घटना घडत आहेत त्यामुळे छगन भुजबळांनी शिवसैनिकांवरचे हे खटले मागे घेण्यात यावे असे अर्ज केलेले, विनंती केलेली कोर्टाला. याचा सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ असा दिसतोय की शिवसेनेशी जुळवून घ्या. आपल्यासोबत मी अधिक विश्लेषण करण्यापूर्वी अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे नेते. अरविंद सावंतजी, भुजबळांनी 97 सालच्या हल्ला प्रकरणात शिवसैनिकांवरचे खटले मागे घेण्यात यावे अशी विनंती केली आहे. कशा प्रकारे बघायचं याकडे? मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिजे, राजकीय दृष्टिकोन न पाहता. माणसं जेव्हा संकटात असतात खूप, तेव्हा देवाचा धावा करतो आपण, तेव्हा आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा संधी मिळत असते. त्या आत्मपरीक्षणात लक्षात येतं की आपण काय काय केलंय, त्याचे काय काय परिणाम झाले. परिणाम आपल्या कृतीतून असेल तर ती कृती आपण चुकली होती ही लक्षात आली तर त्या कृतीवरची परिणाम तेव्हा जे काय केलं त्यापेक्षा नवीन काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातून एकदा साधर्म्य साधलं गेलं पाहिजे, आणखी समन्वय साधला गेला पाहिजे. नाही पण सावंतजी, आजची घटना, सावंत सर, आजची घटना बोला बोला. त्याला माणसात एकदा उपरती झाली माणसाला की ठीक आहे, आणि मग एका सीमेच्या पलीकडे माणूस जातो आणि मग वाटतं की वैरभाव नको आपल्याला, बस झालं झालं तेवढं खूप झालं आणि आता जे काही आपण खड्डे दाखल केले ते मागे घ्यावे अशी ज्यांची जर भावना झाली तर ते मी स्वागत करतो. सावंत सर, पण तुम्ही म्हणताय तुम्ही समन्वयाची भूमिका म्हणताय. गेल्या काही वर्षांपासून हे दिसतंय मातोश्रीवरती भुजबळ जेवायला येणं काय, त्यांनी शिवसेना प्रमुखांवरचा मानहानीचा खटला मागे घेणं काय, आणि आता तर शिवसैनिकांवरचा खटला सुद्धा ज्याच्यामध्ये त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला होऊ शकला असता तो सुद्धा ते मागे घेत आहेत. याचे अर्थ इतके सरळ सोपे काढायचे का? शिवसेना आता तरी छगन भुजबळांना आपलं मानणार आहे का, किंवा भुजबळ शिवसेनेशी जवळीक वाढवतायत का? असं काही नाहीये आता तर. आता व्यक्ती म्हणून सांगतो ना, म्हणून ते व्यक्तिनिष्ठ पाहिलं पाहिजे आपण. ते व्यक्तिनिष्ठ असं आहे की माणूस एका फेज नंतर एक इंट्रोस्पेक्ट आत्मपरीक्षण करत राहतो आणि कळतं ठीक आहे, झालं वैर संपलं पाहिजे आपलं. त्या एका भावनेनं त्यांनी ते केलं असेल म्हणून मी त्याचं स्वागत केलं. त्यातून ताबडतोब राजकीय आडाके तडाके बांधता येतील असं काही नाही. आताही त्यांना जे काही अनुभव येत असतील दैनंदिन, त्यांना अपेक्षा असतील कोणाकडनं होत नसतील तेव्हा त्यांना कळत असेल वारंवार शिवसेना प्रमुख असतील तर काय झालं, मी शिवसेनेत असतो तर काय झालं, शिवसेना माझ्यासोबत कशी उभी राहिली असती, हे सगळं त्यांना ते भावत असेल, आठवत असेल आणि म्हणून त्या भावनेनं ते आता ते जे काही निर्णय घेत आहेत. नाही सावंत सर, भुजबळांना तर आठवतेच आहे शिवसेना, भुजबळांना तर शिवसेना आठवतेच आहे. शिवसेनेला भुजबळ आठवतायत का, हा माझा प्रश्न आहे. प्रश्न काय भाव असा आहे बघा, पक्षाशी एकनिष्ठ न राहणं हा शिवसेनेवरचा मोठा वार होता आणि निव्वळ नाही त्याच्या पलीकडे त्यांनी जे काही केलं त्यानंतर खर तर तुम्ही शिवसेना प्रमुखांकडे पाहिलं, एवढं सगळं होऊन सुद्धा किती उदार अंतःकरणाचे ते होते, ज्यांनी त्याचं सगळं विसरून जेवायला बोलवलं. तिथे सारं संपलंय आमच्याकडनं. जेव्हा शिवसेना प्रमुख एखाद्याला क्षमा करतात त्याच्यात तर बाकीचा विषय संपतो की आमच्याकडनं. कळलं? नाही सावंत सर, वादाचा विषय संपला हे मान्यच आहे, जेवायला बोलल्यानंतर वादाचा विषय संपला, पण आता जवळ येण्याचा विषय सुरू झालाय असं म्हणायचं का आपण?
मला वाटतं ते खटल्यात गुरफटलेले आहेत. हो त्यांना त्याच्यातून बाहेर येणं पहिलं महत्वाचं आहे. बरोबर आहे. बाकीचं जवळ येणं काय आहे? हो सद्भावना असतेच ना. एक्झॅक्टली. खूप खूप धन्यवाद सावंतजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली जय महाराष्ट्राला. तन्मय, आपण बघू शकतो ज्या प्रकारे शिवसेनेचे खासदार प्रतिक्रिया देत आहेत, हे उघड आहे की शिवसेनेच्या मनात भुजबळांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. भुजबळांना स्वीकारण्याची जाहीर भूमिका जरी शिवसेना घेणार नसली इतक्यात, तरी सुद्धा सावंतांचे हे शब्द खूप महत्त्वाचे होते. सध्या तरी भुजबळांना आहे त्या खटल्यातून बाहेर पडणं हेच मोठं आव्हान आहे. ते जर का पार पडलं तर नवीन समीकरण आकाराला येणारच नाहीत असं नाहीये. शिवसेनेकडे आजही ओबीसी चेहरा असा कोणताही महत्त्वाचा प्रोजेक्ट करता येईल असं नाहीये. छगन भुजबळांना ज्या प्रकारे स्वपक्षांनी वाळी टाकलेले आणि भाजपकडनं कोंडीत पकडलं गेलेलं आहे, त्या तोंडावरती पुढच्या 1-2 वर्षात जर का भुजबळांना याच्यातून काही दिलासा मिळू शकला तर 2019च्या दृष्टीने आपण आडाखे बांधू शकतो. आणि ते कोणत्याही प्रकारे बेसलेस नाहीयेत, उघडपणे आपल्याला दिसतंय. भुजबळ स्वतः अडचणीत असताना त्यांनी जो दुःख म्हणा किंवा जो त्रास किंवा जो स्वतःचा राग धरून ठेवला होता इतकी वर्ष शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा, तो ते विसरतायत. ही छोटी गोष्ट नाहीये. जुन्या शिवसैनिकांना सुद्धा आठवत असेल, पत्रकारांना सुद्धा माहिती आहे त्यावेळी वातावरण किती तंग झालं होतं. भुजबळांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी कसे हस्तक्षेप केला होता, मध्यस्थी केली होती. आणि त्यानंतर आज आपण इतक्या वर्षानंतर, जवळपास 20 वर्षानंतर बघतोय 97 ते 2017 की एक नवीन परिवर्तन या नात्यामध्ये येऊ घातलेलं आहे, ज्याची सुरुवात तर झाली होतीच. आणि आता उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये याच्या पुढची कोणती पायरी ओलांडली जाणार ते आपल्याला बघावं लागेल. तन्मय, नक्कीच सर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल, सविस्तर विश्लेषणाबद्दल. तर भुजबळांची शिवसेनेशी असलेली जवळीक आता त्यांना ते दर्शवतात. आपल्या ह्या तक्रार मागे घेतलेली आहे त्यांनी, शिवसैनिकांवरील हल्लेखोरां तक्रार मागे घेतलेत